नमस्कार मित्रांनो, दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण श्रवण करणार आहोत श्री अधिक मास महात्म्य अध्याय 27. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री पुरुषोत्तमाय नमः. विष्णू म्हणाले, लक्ष्मी, पूर्वी सौराष्ट्र देशात प्रभासपट्टण नावाच्या एका गावात सोमशर्मा नावाचा गृहस्थ होता. तो मोठा निष्ठावान, सदाचारी आणि दानशूर असा होता. त्याने अधिक मासातील अनेक व्रते आणि नियम केले होते. नित्य प्रातस्नान, दीपदान, अन्नदान, तांबूलदान वगैरे यथाशक्ती दानेही केली होती. अधिक मासाच्या उद्यापनाच्या दिवशी तो सोमशर्मा असाच अगदी भल्या पहाटे उठला, नदीवर गेला आणि स्नान करून परत घराकडे निघाला. त्यावेळी अंधारच होता. तेव्हा वाटेत काय चमत्कार! एक भयंकर, आकराळ विक्राळ आणि धिप्पाड राक्षस सोमशर्माच्या पुढे येऊन उभा राहिला. बापरे, काय त्याचे रूप! लांब केसाळ हात, बटबटीत डोळे, विशाल जबडा. त्याला पाहून सोमशर्मा दचकला, परंतु न घाबरता त्याने त्या राक्षसाला विचारले, कोण रे तू? काय हे तुझे हिडीस रूप? माझ्या वाटेत असा आडवा का आलास? त्यावर तो राक्षस गंभीर आवाजात म्हणाला, हे दयाळू पुण्यपुरुषा, मी राक्षस योनीत फिरतो आहे, पण आता तुम्ही माझा उद्धार करा. म्हणजे काय? उद्धार कशासाठी? तू हा असा राक्षस योनीत? सोमशर्मा त्या राक्षसाला विचारित होता. तोच तो राक्षस पुन्हा गंभीर आवाजात म्हणाला, महाराज, माझा पूर्वजन्मीचा इतिहास फारच विचित्र आहे. तो ऐका आणि मग मला या भयंकर योनीतून मुक्त करा. माझा उद्धार करण्यास तुम्ही समर्थ आहात. तुमचे हे अधिक मासातील स्नानाचे थोडेसे तरी पुण्य मला दान करा. त्या योगे मला सद्गती मिळेल. मग त्या राक्षसाने आपली पूर्वजन्मीची हकीकत सांगितली. ती अशी: पूर्वजन्मात मी एक मोठा धनवंत सावकार होतो. संतती संपत्ती अपार वैभवात मी नांदत होतो. कशाचीही वाण मला नव्हती. एके दिवशी एक गृहस्थ माझ्याकडे आला. तो म्हणाला, मला काशी यात्रेला जायचे आहे. माझा हा दागिन्यांचा डबा आपणाकडे ठेवा. या डब्यात सोन्याचे दागिने 100 तोळ्यांचे आणि 10,000 रुपये आहेत. पहा, मी काशी यात्रेहून आल्यावर ही माझी ठेव परत नेईन आणि या ठेवीचा सांभाळ केल्याबद्दल तुमचा मोबदला देईन. मी त्याची ती ठेव माझ्याकडे ठेवून घेतली. पुढे तो गृहस्थ 12 वर्षांनी काशी यात्रेहून आला आणि त्याची ती ठेव मला परत मागू लागला. तेव्हा मी चक्क नाकबूल झालो. त्याला म्हणालो, कसली ठेव? वा रे वा, चालता हो. बिचारा काय करणार? पुरावा काय होता? मग तो तळतळाट देऊन निघून गेला. थोड्याच दिवसांनी मला मरण आले. यमदूतांनी माझा खूप छळ केला आणि शेवटी या राक्षस योनीत मला टाकले. या राक्षस जन्मात मला फार त्रास होत आहे. माझ्या उद्धारासाठी तू मला पुण्य दान कर. राक्षसाचा तो इतिहास ऐकून सोमशर्माला त्याची दया आली. त्याने हातात पाणी घेऊन संकल्प केला. आपल्या अधिक मासातील स्नानाचे 7 दिवसांचे पुण्य त्या राक्षसाला दान दिले. त्या पुण्याईचे पाणी अंगावर पडताच चमत्कार असा झाला की त्या राक्षसाचा देह एकदम दिव्य झाला आणि स्वर्गातून विमान येताच तो त्या विमानात बसून हात जोडून सोमशर्माला धन्यवाद देत निघून गेला. विष्णू म्हणाले, लक्ष्मी, आता पुढे मी तुला अधिक मासातील उद्यापन विधी मी तुला सांगणार आहे. ती तू चित्त देऊन ऐक. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. अधिक मास आरती. जय जय अधिक मास पुरुषोत्तम नाम, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 अधिक मास पुरुषोत्तम नाम, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 जय. दीन म्हणून कृष्णे उद्धार केला, निज नामे पुरुषोत्तम धन्य तुला केला.
दाने त्यागे स्नाने पूजा जपमाला, व्रताचरण फलदायी निश्चय ठरविला. निस्वार्थे परमार्थे हरिसी तू दैन्य, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 अधिक मास पुरुषोत्तम नाम, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 जय. पुरुषोत्तम महिमा तो दुर्वासे कथिला, मेधावी कन्येला तो नच आवडला. परिशिव पूजा करण्या सांगुनिया तिजला, पांडव पत्नी म्हणून जन्मधन्य केला. वनवासी पंडू सुता कथिले महिमान, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 अधिक मास पुरुषोत्तम नाम, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 जय. अधिक मासा माझी दाने जे देती, दीप निरंतर देवा पुढे लावी. राधा कृष्णांची ही पूजा जे करीती, अथवा उपवासा मास भरी धरिती. अनारसे तेती सजा माता दान, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 अधिक मास पुरुषोत्तम नाम, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 जय. दृढ धन्व्याला पोपट करितो उपदेश, गतजन्मीची सांगे पुण्या इत्यास. अधिक मासी घडता स्नाने उपवास, पुनरुज्जीवन लाभे मृत तत्पुत्रास. सुदेव विप्रासी फल प्राप्त पूर्ण, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 अधिक मास पुरुषोत्तम नाम, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 जय. राणी मणिग्रीवाते उग्रदेव बोले, पुरुषोत्तम मासाते व्रत त्या सांगितले. त्याला पुढच्या जन्मी सुख प्राप्त झाले, चित्रबाहू म्हणून या वैभव भोगियले. सहज जरी व्रत घडले तारी होई धन्य, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 अधिक मास पुरुषोत्तम नाम, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 जय. कदर्यु आख्यान नारायण कथिती, दुर्गती होऊनिया प्राप्त पुण्यांती. वानर जन्मातूनी स्वर्गाची प्राप्ती, मास उपवासे तया होईती. कथा पुराणामधल्या कित्येक अज्ञ, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 अधिक मास पुरुषोत्तम नाम, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 जय.